झपाट्याने विकसित होणाऱ्या नांदेड शहराला ट्रॅफिकचं ग्रहण लागलं आहे आणि यात जे आहे ते ट्रॅफिकमधून तोडगा काढण्यासाठी प्रशासनाच्या वतीनं असे फायबरचे बॅरिकेडिंग ठिकठिकाणी करण्यात आले आहेत। आपण आता नांदेड शहरातील ITI चौकात आपण बघतोय अशा पद्धतीने जे आहे ते फायर बॅरिकेडिंग करून या वाहतूक सुरळीत करण्याचा प्रयत्न या ठिकाणी जे आहे ते प्रशासनाच्या वतीनं करण्यात आला। आपल्यासोबत प्रवासी आहेत, काय सांगाल कुठे झालेत? उजिराबादला काय ट्रॅफिकचं काय? ट्रॅफिक जाम राहते हमेशा। निश्चित आपण बघतोय नांदेड शहरात जे आहे ते मोठ्या प्रमाणात ट्रॅफिकची समस्या त्यानंतर आपल्याला पाहायला मिळते आणि अशा पद्धतीने जे आहे ते फायर बॅरिकेडिंग करून या ट्रॅफिकवर तोडगा काढण्याचा प्रयत्न प्रशासनाच्या वतीनं सुरू करण्यात आला आहे। खरं तर नांदेड शहरातील अनेक भागांमध्ये अशीच परिस्थिती पाहायला मिळते। खरं तर ही तात्पुरती सुविधा जरी असली तरी कायमस्वरूपी जे आहे ते या ट्रॅफिकवर तोडगा निघाला पाहिजे अशी नांदेडकरांची मागणी आहे। नांदेड शहरातील अनेक भागात असं चित्र आपल्याला पाहायला मिळतं, मात्र कुठेतरी प्रशासनाच्या वतीनं सकारात्मक पाऊल उचलण्याचे चित्र सुद्धा आपल्याला या निमित्तानं पाहायला मिळत आहे। नांदेड शहरात जे आहे ते मोठ्या प्रमाणात ट्रॅफिक जाम होत असल्याने प्रशासन तोडगा काढताना चित्र आपल्याला पाहायला मिळतं। आपल्यासोबत काही स्थानिक मंडळी आहेत, काय सांगाल ज्या पद्धतीनं नांदेडमध्ये ट्रॅफिकची समस्या उद्भवते, काय वाटतं? नांदेडमध्ये ट्रॅफिकची समस्या खूप गंभीर आहे। या समस्या मिटवण्यासाठी प्रशासनाने कुठेतरी चांगली उपाययोजना केली पाहिजे आणि ह्या उपाययोजना केल्यात, परंतु या उपाययोजना ज्या ज्या ठिकाणी केल्यात त्या चौका ठिकाणी हे नाही, आणखी ठिकाणं जे आहेत त्या ठिकाणी होते त्या ठिकाणी केली पाहिजे। आणि प्रशासनाला एक माझी विनंती आहे की या ट्रॅफिकबद्दल जे बेरोजगार लोक आहेत त्यांना कुठेतरी काम दिलं पाहिजे आणि त्याला या ट्रॅफिकच्या सिग्नलवर ट्रॅफिक होऊ नये यासाठी रोजगार उपलब्ध करून दिला पाहिजे। काय वाटतं जे ट्रॅफिक सुरळीत व्हावी यासाठी जे आहे ते फायबरची बॅरिकेडिंग करण्यात आली, होईल वाटतं सुरळीत? जे काही शासनानं जे काही आता महानगरपालिका असेल, तत्कालीन जिल्हाधिकारी साहेबाची ही जी काही संकल्पना आहे अतिशय चांगली संकल्पना आहे, पण हे केल्याच्यामुळं कुठंही ट्रॅफिकची समस्या सुटणार नाही असं मला वाटतं। कारण नांदेडचे जे ऑटोवाले जे आहेत त्यांना जे थांबा आहे त्या थांब्याला न थांबता कोण्या साईडला वाहनाला जायचं आहे, कुठं थांबायचं हे ऑटोवाल्याला शिस्त नसल्यामुळं नांदेडची सगळ्यात मोठी अडचण ही ऑटो रिक्षा चालक यांच्यामुळं ट्रॅफिकची आहे। यांचं कुठंतरी ट्रॅफिक PIनी प्रशिक्षण घेऊन यांना मार्गदर्शन करून ते उपाययोजना केल्या पाहिजे। नांदेडच्या ट्रॅफिकवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी काय केलं पाहिजे, काय वाटतं नांदेडकर म्हणून? नांदेड हे शहर नांदेड शहराचं मोठ्या प्रमाणावर शहरीकरण वाढत आहे। आजूबाजूचे सर्व ग्रामीण भागातील जी शेती होती ते येणे होऊन आता त्या ठिकाणी वस्ती वाढत आहे आणि याचा सर्व बोजा नांदेड शहरावर पडत आहे। आणि आपण पाहतोय नांदेड अनेक वर्षापासून नांदेडला 2च समांतर रोड आहेत शहरामध्ये असलेले आणि त्यावर प्रचंड अशी ट्रॅफिक होते। नांदेडला बाकीच्या मोठ्या मेट्रो शहरासारखं उड्डाणपुलांची आवश्यकता आहे, नांदेडमध्ये एकही उड्डाणपूल नाही, त्यामुळे नांदेड शहरामध्ये प्रचंड अशी ट्रॅफिक होत आहे। संध्याकाळच्या वेळेला 2-2, अडीच तास माणसाला शहरातून बाहेर निघायला लागतं। निश्चित आपण बघतो काही नांदेडकरांच्या बोलक्या प्रतिक्रिया आपण घेतल्यात। ट्रॅफिकवर जे आहे ते कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी उड्डाणपुलाची मागणी सुद्धा नांदेडकरातून होताना पाहायला मिळते। ज्ञानेश्वर लोंढे, TV9 मराठी, नांदेड।